बघा मित्रांनो, हे आहे कंट्रोलर पॅनल आणि हे आहे स्ट्रक्चर 3 HP सोलर पंप 6 प्लेट बसवलेले आहेत. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे आणि इथे विहिरीत मी मोटर टाकलेली आहे सोलरची आणि एक आपल्या लाईटवरची आहे 3 फेज मोटरची आहे आणि हे स्ट्रक्चर आहे. आणि आता आपण अल्पेक्स कंपनी जरी असली तरी त्याला जे कंट्रोलर पॅनल आहे ते आपल्याला ॲव्हीचं मिळतं. 3 HP आहे, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतंय की नाही. आज तारीख वगैरे टाईम किती झालेला आहे आणि किती वाजता मी लावतो हे बघा. 3 HP. आता हे इथं खाली त्याचा ऑन ऑफ करण्याचं बटन दिलेलं आहे. हे बघा, ऑन ऑफचं बटन हे मी आता चालू केलं आणि ते लाईटवरचं आणि त्याच्यावरचं काही संबंध नाही. आता डायरेक्ट मी सोलर लावलेलं आहे आणि इथं रिटर्न पाणी मी पाडलेलं आहे. आता ते पाणी येईल, तुम्ही बघू शकता. अल्पेक्स कंपनी पण खूप छान कंपनी आहे. मोटर चालू झालेली आहे मित्रांनो आणि ते पाणी येता येतं, डायरेक्ट गपकन असं फेकत नाही ते. हे बघा, एवढं हे प्रेशर आहे कारण माझी पाईपलाईन जी आहे ती वरतीपर्यंत आहे तिकडे. मग तिकडे ते पाईपमध्ये पाणी साचत मग तेव्हा इथं फुल प्रेशर पडतो. आता सध्या तिकडे पण बाकीचं पाणी जात असेल ना, परंतु आता तिकडे दाब संपला इथंच पाणी सर्व पडतं. आता हे बघा मित्रांनो, पाणी वाढ राहिलं. म्हणजे आपली लाईटवरची 3 HP मोटर आणि ही सोलरवरची 3 HP मोटर अल्पेक्स कंपनीची आहे. काहीच फरक नाही, इतका भरपूर असा प्रेशर आपल्याला बघायला भेटतो. हे बघा, प्रेशर वाढलेलं आहे. हे बघा, एवढं प्रेशर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं प्रेशर देते मोटर. आणि सूर्य जो आहे तो आता कंप्लीट माझ्या डोक्यावरती आलेला आहे. हे बघा, म्हणजे आता आपल्याला टाईम जो झालेला आहे तो 12:30 वाजले कंप्लीट. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी मोटर अटॅच केलेली आहे. हा जो आहे हा सोलरचा पाईप आहे आणि हा जो आहे हा 3 HP हे आपले 3 फेज मोटरचं आहे. तिकडे त्याचं रिटर्न वॉल टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. प्रेशर खूप असं प्रेशर आता दिलेला जो कंपनीने पाईप आहे सोलरच्या मोटरीला तो 2चा पाईप आहे, परंतु आपला PVC पाईप हा 2.5 इंची हा एवढा फुल पाणी भरून फेकतो. अजून काही पाहिजे आपल्याला, इतका भारी प्रेशर मारते. हे बघा, आता खूप पाणी वाढलेलं आहे. अशा प्रकारे अल्पेक्स कंपनी पण खूप छान कंपनी आहे आणि किती ढगाळ वातावरण असलं तरी मोटर कधी बंद पडत नाही. थोडं का नाही, पण ते पाणी चालूच राहतं, काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु आपण जे आहे ना 9 वाजेच्या पुढे आणि 5:30च्या आसपासच दिवसभर मोटर लावावी, जेणेकरून आपण पण त्याची काळजी घेतली पाहिजे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.